मटण शिकवणार आहेत आमच्या मॅडम. तर साहित्य लिहून घ्या. यात्रेतलं मटण शिकतोय आपण. 1/2 किलो मटण, 2-3 कांदे तळलेले गुलाबी तेलावर भाजलेले हे कांदे, त्याचं मिश्रण आहे. 1 कांदा चिरलेला, थोडीशी हळद, खोबरं किसलेलं त्याचं बारीक मिश्रण, कांदा लसूण चटणी, 2 टोमॅटोचे बारीक केलेली पेस्ट, हिंग, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, बडीशेप आणि पांढरे तीळ यांची पावडर आणि कोथिंबीर. यात्रेतल्या मटणाचं साहित्य झालंच असेल. तोंडाला पाणी सुटलेलं आहे ते आवरा जरा, कारण अजून आपल्याला शिकायचंय. तर मटण घेतलेलं आहे स्वच्छ धुवून. आणि काय लावलंय बहिणी? या मटणाला थोडंसं हळद आणि मीठ लावून ठेवायचं. तर त्याला हळद आणि मीठ हे लावून ठेवलेलं आहे. आता तेल तापत टाकलंय, त्याच्यावर कांदा आधी तांबूस भाजून घ्यायचा. आधी कांदा का आधी कांदा आणि नंतर आलं लसूण. हा तेलावर जरा कांदा असा गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा. ह्याच्यामध्ये थोडंसं आलं लसूण पेस्ट टाका. ही सगळी लागणार आहे. हा, निम्मी टाका त्याची. त्याच्यावर मटण ना? हा, त्याच्यावर ते हळद आणि मीठ लावलेलं मटण. ते परतून घ्यायचं 2 मिनिटं. पाणी घालू? नाही, थोडे वाफ येऊन द्यायची. बरं, आधी वाफ घालून थोडे झाकण ठेवूया आपण त्याच्यावर. जरा 1-2 मिनिटं वाफ आणूया. आणि मग त्याच्यात हे गरम पाणी घेतलेलं आहे आपण, ते घालायचं आणि परत ते शिजवून घ्यायचं. वाफ आलेली आहे. आता पाणी घालूया ना? हा. एक 15 ते 20 मिनिटं तरी मिनिमम लागतील. ठीक आहे, मग मटण शिजवून घेऊया, म्हणजे पुढचं प्रोसिजर करता येईल. मटण आपण शिजवून घेतलं आणि आता ते परत फोडणीला घालायचंय. आता आधी तेलात काय हवंय? त्याच्यात थोडासा हिंग टाकायचा आधी. त्याच्यानंतर हा कांदा जो भाजलेला आहे, मिक्सर मधून बारीक केलेला आहे, तो कांदा थोडा परतून. भाजलेला कांदा म्हणजे त्याचं वाटण? कांद्याचं वाटण. बस. त्यामध्ये थोडं खोबरं. सुकं खोबरं आहे का ओलं? सुकं खोबरं आहे. अर्धी वाटी जो आपण सुकं खोबरं घेतलं ना, त्याचं मिक्सरमध्ये वाटून घेतलं. त्याचं मिश्रण आहे, ते मिश्रण टाकायचं. त्याच्यावर टोमॅटोची पेस्ट टाकायची. हा मसाला आहे ना, हा भरपूर चांगला असा खमंग परतून घ्यायचा. त्याला असं कडेनं तेल सुटलं पाहिजे. ते साईडनी सुटतंय. तेल सुटलं पाहिजे कडेनं. ह्याच्यामध्ये थोडा गरम मसाला टाकायचा, 1 चमचा. हा ना? आणि ही पावडर कसली आहे म्हणालात? ही बडीशेप आणि पांढरे तीळ. अच्छा, यांचे मिश्रण केलेले वाटण आताच घालायचे. यामध्ये 2 चमचे टाका ते. अच्छा, हे जास्त घ्यायचं. बडीशेपेचा स्वतःचा एक मस्त अरोमा असतो, त्यानी छान चव येते ना त्याला. त्याच्यामध्ये आता कांदा लसूण चटणी टाकायची. ती राहिली महत्वाची. अजून टाका थोडी. ती मेन चव याचीच आहे ना, सगळी चव आहे त्यामध्ये. आता यानंतर हे शिजवलेलं मटण ते आहे, आपण मगाशी शिजवून घेतलेलं होतं, ते सर्व मटण यामध्ये ओतायचं. परफेक्ट कलर आलाय ना मटणाचा. मस्त. पटकन साहित्य कृती घ्या, कारण मटण रेडी झालेलं आहे. सातारी मटण करी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1/2 किलो मटण, 2 टोमॅटोचा प्युरे, 2 ते 3 चमचे तेल, भाजलेल्या कांद्याचं वाटण, सुक्या खोबऱ्याचं वाटण, ओल्या खोबऱ्याचं वाटण, मीठ, हळद, हिंग, आलं लसूण पेस्ट, कांदा लसूण मसाला, कोथिंबीर, गरम मसाला, बडीशेप आणि पांढऱ्या तिळाचं वाटण. कृती: हळद आणि मिठाचं मॅरिनेशन मटणाला लावून ठेवावं. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, आलं लसूण पेस्ट आणि मॅरिनेट केलेलं मटण घालून ते परतून घ्यावं. एक वाफ आल्यावर त्यामध्ये गरम पाणी घालून ते शिजवून घ्यावं.
कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिंग, भाजलेल्या कांद्याचं वाटण, सुक्या खोबऱ्याचं वाटण आणि टोमॅटो प्युरे घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये बडीशेप आणि पांढऱ्या तिळाचं वाटण, कांदा लसूण मसाला, शिजवलेलं मटण आणि कोथिंबीर घालून मटण करी उकळवून घ्यावी.